कित्येक वर्षे विकास वंचित सारे चंद्रपूर, कित्येक वर्षे विकास वंचित सारे चंद्रपूर, दिवस बदलतील या आशेवर व्याकुळ अन आतुर, दिवस बदलतील या आशेवर व्याकुळ अन आतुर. अखेर आला दिवस संपला वर्षांचा अंधार, अखेर आला दिवस संपला वर्षांचा अंधार. वसंत आला दारी घेऊन विकास अपरंपार, वसंत आला दारी घेऊन विकास अपरंपार. पायाभूत सुविधांची झाली अद्भुत नवलाई, पायाभूत सुविधांची झाली अद्भुत नवलाई. गिरिशिखरांना कवेत घेते इथली तरुणाई, गिरिशिखरांना कवेत घेते इथली तरुणाई. या मातीला आज लाभला आरोग्याचा ठेवा, या मातीला आज लाभला आरोग्याचा ठेवा. शब्द जाहले अर्थप्रवाही शक्ती शौर्य अन सेवा, शब्द जाहले अर्थप्रवाही शक्ती शौर्य अन सेवा. संकल्पाची सिद्धी त्यांच्या ध्यास उरी अविरत, संकल्पाची सिद्धी त्यांच्या ध्यास उरी अविरत. म्हणती सारे सुधीर भाऊंना आधुनिक भगीरथ, म्हणती सारे सुधीर भाऊंना आधुनिक भगीरथ. सुधीर भाऊ जनतेच्या प्रश्नांसाठी आग्रही भूमिका घेत त्यांची सोडवणूक करण्याचा त्यांचा संघर्षशील बाणा ही सुधीर भाऊंच्या व्यक्तिमत्वाची जमेची बाजू. विधानसभेत अनेक संसदीय आयुधांचा वापर करत लोकहिताचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. राज्याचे अर्थमंत्री म्हणून राज्याच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देणारे अर्थसंकल्प त्यांनी प्रत्येक वेळेस सादर केले आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी चालना दिली. वनमंत्री म्हणून वन, वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी विविध नव्या योजनांसोबतच 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीची त्यांनी राबवलेली मोहीम आता एक लोक चळवळ ठरली. चंद्रपूर जिल्ह्याचे भूमिपुत्र, राज्याचे अर्थमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला विकासाच्या नव्या दिशा दाखवत असताना आपल्या क्षेत्रातील लोकांशी, तिथल्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे. त्यांच्या समस्या जाणून त्यावरील निराकरण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुधीर भाऊंनी चंद्रपूर जिल्ह्यात धडाका लावला विकास कामांचा. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुधीर भाऊंनी जिल्हाभर अभूतपूर्व अशी विकास कामं पूर्णत्वास आणली आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास संकल्पनेनुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला सर्वसमावेशकता आणि अधिक गती देण्यासाठी सुधीर भाऊंची धडपड अविरत चालूच आहे. युवा हाच देशाचा कणा आहे आणि तळागाळातील प्रत्येकाला उत्तम शिक्षणाचा हक्क आहे. म्हणूनच सुधीर भाऊंनी जिल्ह्यातील 5वी ते 10वी पर्यंतच्या 942 शाळांमध्ये 38,300 विद्यार्थ्यांना टाटा ट्रस्ट मार्फत संगणक प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली. मुलींना घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून वेळेत शाळेत पोहोचता यावं म्हणून जिल्हा परिषदेच्या 22 शाळांमधील 553 विद्यार्थिनींना शाळेत सायकल वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अभ्यासिका आणि वाचनालयं सुरू झाली ती सुधीर भाऊंच्याच पुढाकारानं. मिशन सेवाच्या माध्यमातून MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हाभर अभ्यासिका आणि वाचनालयाचं जाळं तयार करण्यात भाऊंना यश प्राप्त झालंय. खेड्यापाड्यातील आदिवासी विद्यार्थी देखील शहराच्या ठिकाणी येऊन शिक्षण घेऊ शकला पाहिजे म्हणून आदिवासी मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहांचं बांधकाम मूल शहरात पूर्ण झालं, तर पोंभुर्ण्यात देखील बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. सोबतच मूल शहरात माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाचं बांधकाम पूर्णत्वास आलं आहे. देशासाठी तळ हातावर प्राण घेऊन लढणारे, मातृभूमीसाठी छातीवर गोळ्या झेलणारे असे शूरवीर सैनिक विदर्भातही घडावे यासाठी सैनिकी शाळेची सुरुवात करण्याचं सूतोवाच केलं लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी. राज्याचे अर्थमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हा विषय गांभीर्यानं घेत या सैनिकी शाळेला मूर्त रूप दिलं, तेही अवघ्या 1 वर्षात. चंद्रपूर जिल्ह्यात काही समाज पारंपरिकरित्या बांबूपासून वेगवेगळ्या रोज वापराच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय करतात.
आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादन होणारा बांबूचा विचार करून हा व्यवसाय कुठल्या एका समुदायापुरता मर्यादित न ठेवता यामध्ये नव्या तंत्रज्ञानाची जोड देत पालकमंत्री सुधीर भाऊंनी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली. या संशोधन केंद्रामध्ये 2 वर्षाच्या अभ्यासक्रमाची मान्यता मिळाली असून चंद्रपूर जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रातील विविध भागातील मुलांना शिक्षणासोबतच रोजगाराचे नवे दालन सुधीर भाऊंनी उघडून दिलं आहे. या परंपरागत व्यवसायाला प्रशिक्षणाची जोड देण्याचा अभिनव प्रकल्प म्हणजे बांबू हँडीक्राफ्ट आर्ट युनिट. या अंतर्गत महिला बचत गटातील गरीब गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी एकूण 60 दिवसांचं कौशल्य प्रशिक्षण देण्यात येतं. भाऊ हे युनिट आता विसापूर, चिचपल्ली, पोंभुर्णा, चिमूर, मूल आणि चंद्रपूर येथे सुरू करण्यात आलेलं आहे. स्वयंरोजगार व महिला बळकटी करण्यासाठी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मागणी तसा पुरवठा या धोरणातून चंद्रपूर जिल्ह्यात टूथपिक प्रकल्प सुरू केला. चंद्रपूर जिल्ह्यात तयार होणाऱ्या टूथपिक पंचतारांकित हॉटेल्समध्ये पुरवल्या जात आहेत. आदिवासी बहुल भागात असलेल्या टूथपिक उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मितीचं नवं प्रशस्त दालन सुधीर भाऊंनी उपलब्ध करून दिलं आहे. पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीनं अगरबत्ती तयार करण्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता असणाऱ्या ITC या कंपनीच्या उत्पादनाला चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरुवात झाली. खरं तर मला नेहमी वाटायचं की पोंभुर्णा हा रोजगाराच्या साठी पुढे जावा आणि आज आपण अगरबत्तीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या उद्योगाची सुरुवात करतोय. येणाऱ्या काळात 300 महिलांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होईल आणि असा रोजगार की जो रोजगार फक्त आपल्या पोटासाठी नसेल तर श्रद्धेसाठी असेल, भक्तीसाठी असेल, ईश्वराच्या आराधनेसाठी असेल, असा रोजगार पोंभुर्ण्याला आपण करतोय. खरं तर आजपर्यंत या देशामध्ये अगरबत्ती चीन मधून इम्पोर्ट व्हायची, व्हिएतनाम मधून इम्पोर्ट व्हायची. पण आज मला अभिमान वाटतो की भारत माता की जय म्हणताना भारत मातेची जय करण्याची कृती पोंभुर्ण्याच्या आमच्या आई बहिणी करताय. ITC कंपनीनं महाराष्ट्रातल्या अगदी कोपऱ्यावरच्या पोंभुर्णा तालुक्याची या रोजगारासाठी निवड करून आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण केली ती सुधीर भाऊंच्या प्रयत्नातूनच. महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू असणारे रोजगार निर्मितीचे अभिनव प्रयोग आपल्या मतदारसंघात देखील सुरू झाले पाहिजे यासाठी धडपडणारे नेतृत्व म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार. त्यांनी पोंभुर्णा तालुक्यात मुहूर्तमेढ घातली ती स्वीट क्रांतीची. या प्रकल्पाच्या माध्यमातून मध निर्मितीच्या पारंपरिक पद्धतीला तांत्रिक आणि आधुनिक जोड देऊन जिल्ह्यातील शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी ही राज्यातील आदिवासी महिलांच्या मालकीची पहिली कंपनी. सुधीर भाऊ यांच्या प्रयत्नानं टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं मूल, पोंभुर्णा, गोंडपिंपरी तालुक्यातील आदिवासी महिलांकरता कुक्कुट पालनाचा हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यातील महिलांना आत्मनिर्भर करीत रोजगार देणारा हा प्रकल्प निश्चितच राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार. आज मला मनापासून आनंद होतो की आज मी अशा कंपनीच्या वार्षिक आमसभेमध्ये आहे की जी कंपनी माझ्या पोंभुर्णा तालुक्यातील भगिनींची आहे. साधारणतः कंपनी म्हटलं की टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी, रिया, गोदरेज अशीच नावं पुढे येतात. पण आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे की मी पोंभुर्णा मेगा पोल्ट्री प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या प्रथम वार्षिक आमसभेत आलो. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की या विभागाचा आमदार म्हणून मी पूर्ण शक्ती
शक्तीने तुमच्या पाठीशी उभा राहील. माझ्या भगिनी म्हणून एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहील. हा विश्वास मात्र मी आमच्या उत्तर भारतामध्ये डेहराडूनला ज्या पद्धतीची IAS झालेल्या उमेदवाराच्या प्रशिक्षणाची सोय आहे, त्याच पद्धतीची वनकर्मचाऱ्यांसाठी सोय व सुविधा असणारी प्रशिक्षण संस्था आता चंद्रपुरात देखील उभी झाली आहे. पर्यावरण क्षेत्रात संस्थांसाठी कार्यक्रम राबवणं आणि जनजागृतीचे उपक्रम हाती घेणं, तसंच वन खात्याची शिखर संस्था म्हणून ही वन अकादमी काम करणार आहे. संघ लोकसेवा आयोग मार्फत होणाऱ्या मेगा भरतीमध्ये चंद्रपूरचा सरकारी नोकरी टक्का वाढावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मिशन सेवा अभियानाची आखणी केली. आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जे विद्यार्थी ज्यांना वाटतं की मला आकाशाला हात गावायचा आहे, माझं स्वप्न मोठं आहे, माझं लक्ष मोठं आहे, त्या सर्वांच्या पाठीशी शासन म्हणून पूर्ण जिल्ह्याचं प्रशासन हे शक्तीने उभं करण्याचा निर्णय या मिशन सेवाच्या माध्यमातून आम्ही केला. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात अभ्यासिका पुस्तकांचे मोफत वाटप, 200च्या वर वाचनालयांना 1,57,00,000 रुपयांची मोफत पुस्तके, विद्यार्थ्यांसाठी नामवंत तज्ज्ञांचे स्पर्धा परीक्षांवरील प्रशिक्षण अशा विविध प्रकारे सुधीरभाऊंनी तरुणांना यश प्राप्त करण्यास नवा मार्ग खुला करून दिला आहे. उपजत कलागुणांना संधी मिळाली की आकाश ठेंगणं होतं. याचं उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी जगापुढे मांडलं आहे. चंद्रपूरचा आणि महाराष्ट्राचा झेंडा चंद्रपूरच्या 5 विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर पोहोचवला. पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासन यांनी राबवलेल्या मिशन शौर्य हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. या मिशनमधून मिशन शक्तीचा उदय झाला. मिशन शौर्यच्या पाठोपाठ सुधीरभाऊंनी मिशन शक्ती हेही ध्येय हाती घेतलं. या माध्यमातून 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचं चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू पदकाचे मानकरी ठरावे या दृष्टीनं तयारी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरात क्रीडा संकुले अद्ययावत करण्यात येत आहेत. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळाडूंना ऑलिम्पिक व तत्सम स्पर्धांसाठी प्रशिक्षित करण्यात येऊन तरुणाईची शक्ती ओळखत या मिशनच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा क्रीडा क्षेत्रात अग्रणी ठरण्याच्या दृष्टीनं मोलाची मदत होणार आहे. बल्लारपूर चंद्रपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर, औद्योगिक केंद्र असणारं हे शहर, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या गावांना जोडणारं हे शहर, आता या शहराची ओळख विमानतळासारखे बसस्थानक असणारे शहर म्हणून होत आहे. भव्यता, दिव्यता आणि नाविन्यता शोधणाऱ्या सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघाला दिलेली ही भेट. क्षेत्र कुठलंही असो, आपल्या अस्तित्वाच्या वेगळेपणाच्या खुणा ठासून उमटवण्याची इच्छाशक्ती ठेवणारे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार त्यांच्या पुढाकारानं बल्लारपूर व चंद्रपूर रेल्वे अचानक चर्चेत आली. चंद्रपूर आणि वगैरेच्या रेल्वे स्टेशन हे चंद्रपूर जिल्ह्याची आठवण ग्रँटनं रूटवर राहावी यासाठी हाती काम घेतलं. स्टेशनवर जोही पॅसेंजर जातो त्याला आपल्या चंद्रपूरमध्ये काय आहे हे समजून येतं. त्याचं स्वागत आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा वाक करतो. आपण चंद्रपूरच्या स्टेशनलाही सुंदर करतोय आणि मला विश्वास आहे की धीरे धीरे देशामध्ये आपल्या परिचयासाठी आपल्याला काहीही सांगण्याची गरज पडणार नाही. इतकी कामच आपला परिचय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला निश्चितपणे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील वनसंपदा, वन्यजीव, आदिवासींच्या परंपरागत कला ही आमची अस्मिता चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकाच्या सजावटीवरून दिसून येते. ताडोबाचा पराक्रमी वाघ, अन्य वनजीव, वनसंपदा रेल्वे स्थानकावर साकारण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून जाणाऱ्या कोणत्याही गाडीतील प्रवाशांचं लक्ष या स्थानकावर ठेवून राहतं. गेल्या 20 वर्षांपासून या भागाचं प्रतिनिधित्व करणारे सुधीरभाऊ मुनगंटीवार
यांनी वनमंत्री झाल्यानंतर वन संरक्षण, वन्यजीव संरक्षण, वनांवरील अवलंबित्व कमी करणे, पर्यटन वाढवणे आणि त्यातून स्थानिकांना रोजगार निर्मिती करणे या सर्व आघाड्यांवर काम सुरू केलं. गेल्या 5 वर्षांमध्ये वन्यजीवांच्या संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वाघांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे एकीकडे वन्यजीव व मानव संघर्ष याकडे लक्ष वेधताना ताडोबाला जागतिक दर्जाचं अभयारण्य बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना हमखास वाघाचं दर्शन व्हावं यासाठी अनेक जागतिक दर्जाच्या टायगर सफारी प्रकल्पांवर विचार सुरू आहे. ताडोबातील पराक्रमी वाघ, शेकडो अन्य वनजीव, विपुल वनसंपदा, पक्ष्यांच्या प्रजाती बघून आल्यानंतर कुटुंबासहित ताडोबा परिसरात पर्यटकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे मनमोहक फुलपाखरांची संख्या सगळ्यांना जणू मोहून टाकत आहे. पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून वन विभागानं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत आगरझरी इथं बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्ड निर्माण केलं आहे. या प्रकल्पामुळे पर्यटकांचे वाढतं प्रमाण बघता स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. आज सांस्कृतिक क्षेत्रातही चंद्रपूर जिल्ह्याची पताका महाराष्ट्रभर फडकतेय. त्याला आणखी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहासोबतच बल्लारपूर, मूल या ठिकाणी देखील सुसज्ज नाट्यगृह बांधण्यात आले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील रंगकर्मींना महाराष्ट्र पादाक्रांत करणं शक्य झालंय. कोणामुळे? या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे लाडके सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याचमुळे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंचन समृद्धीमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करत असलेले पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी गेल्या 5 वर्षात पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक मागे पडलेले प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. सिंचन वाढीमुळे शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता आणि त्यांच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. बल्लारपूर मतदारसंघासह चंद्रपूर जिल्हा देशातील कोणत्याही स्वच्छता व नागरी सुविधांच्या स्पर्धेत मागे राहू नये यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आघाडीवरील प्रयत्नांना यश आलं आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये भारतामध्ये सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून मूल शहरानं आपली घोडदौड कायम ठेवली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात भारतामध्ये चंद्रपूर दुसरं ठरलं असून पोंभुर्णा 10व्या क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवण्यात येत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश सुद्धा प्राप्त झालं आहे. कुटुंबातील महिलांना स्वयंपाक करताना स्वच्छ व चांगलं इंधन मिळावं आणि सर्वांना गॅस कनेक्शन मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना देशामध्ये सुरू केली. हा प्रकल्प पथदर्शी म्हणून सुरुवातीला बल्लारपूर मतदार क्षेत्रात आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यात राबवण्याचा संकल्प पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केला. त्यामध्ये त्यांना यश आलं असून बल्लारपूर मतदारसंघात क्षेत्रातील प्रायोगिक तत्वावर बहुतेक कुटुंबांना गॅस वितरण पूर्ण झालं आहे. पर्यावरणाचा समतोल साधत शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यात अनेक ठिकाणी इको पार्कचं बांधकाम करण्यात आलं. इको पार्कमध्ये निसर्ग पायवाट तयार करण्यात आली असून लहान मुलांसाठी खेळणीही उपलब्ध आहेत. वन विभागानं विकसित केलेलं निसर्ग निर्वाचन केंद्र हे येथील प्रमुख आकर्षण असून वने आणि वन्यजीव, निसर्ग, पर्यावरण याविषयीच्या चित्ररूपातील माहिती देखील आकर्षकरित्या इथे लावण्यात आलेली आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातून येणाऱ्या रुग्णांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा पुरवली जावी तसंच वैद्यकीय शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध व्हावी या सुप्त उद्देशानं पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी परिश्रमपूर्वक चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याची मुहूर्तमेढ रोवली. कोणत्याही गावाची, शहराची, जिल्ह्याची ओळख म्हणजे तेथील रस्ते. रस्ते विकास हा पायाभूत सुविधांचा महत्त्वपूर्ण भाग आहे. गेल्या 5 वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं रस्ते विकासाला गती प्राप्त झाली आहे. केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पांच्या माध्यमातून मंजूर निधी, आदिवासी उपाययोजना, हायब्रिड, ANUTI अशा विविध माध्यमातून रस्ते विकास जिल्ह्यात गतीनं करण्यात आला तो सुधीरभाऊंच्या प्रयत्नातूनच. ग्रामीण भागात रस्त्यांचं जाळं विणलं गेलं.
अनेक भागात मोठ्या पुलांचं बांधकाम सुद्धा पूर्णतः झालेलं असून यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. याचं संपूर्ण श्रेय जातं ते पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना. सुधीरभाऊंनी घेतलाय वसा चंद्रपूर जिल्ह्याला बदलवण्याचा, आपल्या लोकांसोबत चंद्रपूरला विकासाच्या नव्या शिखरावर पोहोचवण्याचा. भविष्याचा वेध घेत वर्तमानाला गती देणाऱ्या सुधीरभाऊंना हवी आहे फक्त प्रगती, चंद्रपूर जिल्ह्याची, महाराष्ट्राची.